महिने तुम्हाला वाटतं शक्य आहे मुंबईमध्ये जाऊन राहणं? ते सरकारनं ठरवायचं. आम्ही 6 महिने राहायची तयारी आणि मागं गाड्या लावून ठेवल्या. म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपलं की मराठा समाज इकडून सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं. आम्ही आता माघारीच येत नाही, हे शेवटचं आहे. आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी आहे का मुंबई आहे, इथलं जनजीवन होऊ द्यायचंय की नाही द्यायचंय, त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय हे त्यांनी ठरवायचं. एका क्षुल्लक कारणासाठी याला क्षुल्लकच म्हणते. कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज ओबीसीत असताना देत नाहीत तुम्ही. एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्यालाही नोंदी शासकीय, म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाही. मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं आहे. आता पुढे तुम्ही हे पण सरकारला धमकी देता की दूध पालेभाज्या धान्य सगळं बंद करू. त्यांनी मुंबईकरांचा काय दोष आहे? त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं, त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने, आमचे नेट बंद केले, आम्हाला काय तेल मीठ घ्यायचं दुकानं बंद केली, आम्ही काय पर्याय करायचा आहे? बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केली आहे, कोणालाच माहित नसतं. ते जर डिझेल बंद केलं ना, आम्ही इतके नमुने येतं बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले तिथून पुढे. त्याने जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चालली संग, आम्ही चुली पेटीणार 3-3 इटा घेतल्यात आम्ही, कोणी एक थोडी कोणी झाली भाजी भाकरी सुरू आम्ही. हा तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार, आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार. आम्ही इकडे त्याचं तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही. तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही, ते बी देणार नाही. सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही, डाळी दुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या. तुम्हाला डाळी दुळी नाही खायचे. तुम्ही काय करायचं, ते टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायच्या. तुम्हाला चान्सच नाही दुसरा. तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतोय. तुम्ही आम्हाला तसा त्रास द्याल तसा तुम्हाला त्रास होणार. नहीं मिले तर तिथं झोपेंगे आम्ही. तिथं जिथं गाड्या उभा राहिल्या तिथं तिथं आम सगळे बसले पाहिजे. काय मुंबईमध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे, पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे तेवढे पण मागितले. तुम्हाला त्या अधिकृत 10 तारखेच्या नंतर सगळी माहिती मिळेल कोणते कोणते झाले. तसंच जाऊन बसणार नाही मिळत म्हणजे काय, मुंबई आमची नाही काय, त्यांची काय एकट्याची काय नाही बसून दिलं तर म्हणजे काय. मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुनियाची रेती, परदेशातले सगळे दुनियातले लोक आहेत काळे पांढरे. आम्ही काय महाराष्ट्रातले, आम्हाला बघून द्यायचं नाही का कोणाचं घर कसं आहे, इमान कसं आहे, कोणाच्या कंपन्या कशा आहेत, मंत्रालय कसं असतं, मंत्री कुठं झोपवतो, समुद्राच्या कडीला काय काय असतं आम्ही बघायला नाही का. आम्ही बघायला यायला पाहिजे ना आमची मुंबई. ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो आसामला राहायला. मग आम्ही दादा तुम्ही आता मुंबईला जाणार आहे, या पायी मोर्चा दरम्यान एखादी घटना घडली, जाळपोळ झाली किंवा कोणी या आंदोलनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदार सरकार. आम्ही करणारच नाही. आम्ही का मागे जाळपोळ केली काय? त्याच्या पाहुण्याचं हॉटेल त्यांनी जळिलं, मराठीत लोक दिले, ते जे ते कोरीन त्याच्याच गाड्यात गुंतणार, आम्ही तिकडे त्याच्याच गाड्यात उडणार नाही. कारण आमचे लोक शांततेत चाललेले रोड. ते जाळपोळीचा आमचा काही संबंध नाही. ते काढायचं सुद्धा नाही सरकारने फिरून, फक्त जाऊ द्यायचं त्यांनी, किंवा मग 20 तारखेच्या त्यांनी संयमानं मार्ग काढायचा, तोडगा काढायचा. पण कायदा पारित केलेला चर्चा ना संसद नको. ते 7 महिने तेच लपड होतं, आता बंद. म्हणजे आम्हाला म्हणजे काय दिल्यावर काय आम्हाला आवश्यक आहे मुंबई जायची? आमची फाईटच आरक्षणासाठी नाही. तिथे विजयात रूपांतर करून मग आम्ही विजयात रूपांतर होणार तिथं, असं कसं? पण सरकारनं मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन ही गांभीर्यानं घ्यावं, ही सरकारला आमची मनापासून मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या विनंती आहे की तुम्ही गांभीर्यानं घ्या. तुम्ही हसण्यावरती सहज हा मुद्दा नेऊ नका, कारण याचे दुर्गामी परिणाम खूप सरकारला मग भोगावे लागणार आहे. आम्ही मात्र
मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रातला एकही मराठा हटणार नाही आणि मराठ्यांनी उद्यापासून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागावं ही सगळ्याला विनंती. सगळ्या पत्रकार बांधवांच्या आणि मुंबईकरांचे मनापासून धन्यवाद. अंतरवालीतून मनोज जरांगे पाटील बोलत होते. मराठ्यांच्या मुलांची आम्हाला चिंता आहे. मोठ्या संख्येनं मुंबईतल्या मोर्चामध्ये राज्यभरातल्या मराठा समाजानं सहभागी व्हावं असं आवाहन पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी संपूर्ण मराठा समाजाला केलं.